हॅलो, नमस्ते सर्वांना. तर मी बनवलं होतं सुकं चिकन. ते कसं बनवले तर तुम्हाला दाखवते आणि कुठले मसाले घातले, आमच्या कोकणी पद्धतीमध्ये कसं बनवते ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा. तर चला तर मग सुरुवात करूया बनवायला. तर त्याच्यासाठी मी 1 किलो चिकन आणलं, ते स्वच्छ असं धुतलं आणि त्याला एक लिंबू लावलं. लिंबूचा रस लावून घ्यायचा, पिळून घ्यायचं आणि एक चम्मच, 1 आणि अर्धा चम्मच मी हळद टाकली आणि त्याला लावून असं मिक्स करून आपण ते 10-15 मिनटात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण कांदा आणि टमाटर तोपर्यंत कापून घेऊया. त्याच्यासाठी मी 4 कांदे घेतले आणि 4 टमाटर घेतले. हे टमाटर छोटे आहेत ना म्हणून 4 घेतले आहे. मोठे असतील तर तुम्ही 2च घ्या आणि हे बारीक बारीक असं कापून घ्यायचे. टमाटर पण तसेच मी बारीक बारीक कापून घेते. तोपर्यंत आमची 10-15 मिनटं जातात. 10-15 मिनटं झाली आहेत. आपण आता फोडणीला घालूया. त्याच्यासाठी मी 2 चम्मच तेल गरम केलं. तुम्ही जास्त पाहिजे तुम्ही तेल जास्त पण घेऊ शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई टाकली, 1 चम्मच जिरं. ते व्यवस्थित असं तडतडलं की त्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आणि खडे मसाले मी 2 हिरवी वेलायची घेतली, 4 मिरी घेतली आणि 4 लवंग घेतली आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला. त्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा पण असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, कारण लवकर भाजून येईल कांदा, म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेते. कांदा आपला भाजला आहे. त्यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती घालून घेऊया. मी 2 चम्मच पेस्ट घालते. ही मी घरी बनवून ठेवते. तर 8 दिवसाची 15 दिवसाची अशी बनवून ठेवते. ती कशी बनवते ते तुम्हाला मी व्हिडिओ पाठवते, कशी बनवून ठेवते ती. तर हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. भाजल्यावर आपण टमाटर घालू. टमाटर पण असा मऊसर होईपर्यंत त्याला भाजून घेऊया. हे बघा आपलं भाजून झालं आहे. आता मसाले घालूया. तर हा मालवणी मसाला आमचा घरगुती मसाला आहे आणि गरम मसाला आणि हळद. ते पण तेल सुटेपर्यंत असं तेलामध्ये 2-3 मिनटं अशी 1-2 मिनिट परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. बघा आता मसाला आपला भाजून झाला आहे, तेल पण सुटलं आहे. मी कमी तेलातच हे करते. तुम्हाला पाहिजे असं तुम्ही ते तेल पण थोडं जास्त घालू शकता. आणि त्यामध्ये आता चिकन घालूया. ते पण आपण मसाल्यामध्ये ना पाणी घालायच्या अगोदर 2-3 मिनटं परतायची. आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. पाणी नाही टाकायचं, असं 2-3 मिनटं तेलामध्ये असं ते परतून घेऊया. तेव्हा आपण तेलामध्ये परत त्यावर आपण ताट ठेवूया आणि ताटावर असं पाणी घालायचं. मग ते पाणी कसं गरम होतं आणि आपल्याला ते वापरता पण येतात. असं झाकण ठेवून बारीक गॅसवर 2-3 मिनटं ठेवायची. 2-3 मिनिट झाल्यानंतर हे बघा आपलं आता बघा चिकनाला पाणी सुटलं आहे. आपण पाणी घातलं नव्हतं तरी पण पाणी सुटलं आहे. गॅस मी बारीकच ठेवलेला. आता ताटावर पाणी होतं ना, ते मी घालून घेतलं. गरम पाणी होतं ते, कारण तो मला शॉर्ट ट्रायला दाखवायचं तुम्हाला. मी तेच पाणी घातलं आहे गरम. आता मी शिजलं नव्हतं ना, म्हणून मी शिजवायला पाणी घालून शिजवायलाच येते. तर 2 ते 5 मिनिट आपण शिजून घेऊया. त्यावरच ताटावर मी पुन्हा पाणी घालते. आपल्याला पुन्हा पाहिजे असेल तर वापरायला येतं. हे बघा आपली 5 मिनिटं झाली आहे आता. तर आपलं शिजलं काय बघूया आता चिकन.
हे चिकन आपलं शिजलं आहे आता. मी जास्त ते पाणी नाही वापरत आता कारण मी सुकं चिकन बनवते ना, म्हणून पाणी नाही जास्त वापरणार. एवढ्यातच मी ते पाणी नाही घालणार आहे. तर त्यानंतर मी हा चिकन मसाला घेतला आहे 1.5 चम्मच. तुम्ही कुठल्याही कंपनीचा असा चिकन मसाला 1.5 चम्मच घालू शकता. आणि त्यानंतर हे मी खोबरं घेतलं. हे ओलं खोबरं आहे, ते भाजून मी त्याच्या मिक्सरला अशी पावडर करून ठेवते आणि ते 4-5 चम्मच असे घालून घेते. याचं पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवली कशी बनवून ठेवते ती. तर 1 मिनिट असं आपण खोबरं घातलं आहे ना, 1 मिनिट आपण असे शिजवून घेऊया त्यामध्ये. तर भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपलं सुकं चिकन आहे बघा. तुम्हाला असं भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटी, नान कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. चांगलं लागतं. असं तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे बघा आपलं चिकन रेडी आहे. थँक्यू.